छोट्या मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज सुषमा आजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीराम कथेचा 19वा भाग घेऊन आली आहे. 18व्या भागात मी तुम्हाला सांगितलं की शबरीने अगदी प्रेमाने आणि भक्तीने दिलेल्या बोरांचा रामाने आदराने स्वीकार केला. त्यानंतर त्यांची हनुमानाशी भेट झाली आणि ही दोघं सुग्रीवाचे शत्रू नसून मित्र आहेत याची खात्री पटल्यावर हनुमान त्या दोघांना सुग्रीवाकडे घेऊन गेला. आता पुढे काय झालं ते सांगते. हनुमानाने सुग्रीवाशी राम आणि लक्ष्मणाची ओळख करून दिली आणि त्यांनी सुग्रीवाला सांगितलं की हे दोघं जण अतिशय पराक्रमी आहेत, अतिशय चांगल्या स्वभावाचे आहेत आणि अगदी धार्मिक वृत्तीचे आहेत. सुग्रीवाला देखील त्या दोघांना भेटून खूप आनंद झाला. हनुमानाने सांगितलं की राम आणि लक्ष्मणाला सीतेचा शोध घेण्यासाठी तुझी मदत हवी आहे. तेव्हा सुग्रीव रामाला म्हणाला की रामा, माझीसुद्धा परिस्थिती थोड्याफार फरकाने अगदी तुझ्यासारखीच आहे. माझा मोठा भाऊ वाली हा मला ठार मारण्यासाठी अगदी टपून बसलेला आहे आणि माझ्या पत्नीला त्यांनी कैदेमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे तिला शोधण्यासाठी आणि तिची सुटका करण्यासाठी वालीला ठार करून तू जर मला मदत करशील तर मी सुद्धा सीतेला शोधण्यामध्ये माझी संपूर्ण वानरसेना घेऊन तुला मदत करेन. राम आणि सुग्रीवाने अग्नीला साक्षी ठेवून एकमेकांचे मित्र बनण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची शपथ घेतली. रामासारखा मित्र मिळाल्यामुळे सुग्रीवाला खूप आनंद झाला होता आणि त्याला खूप धीर देखील आला होता. तेवढ्यात त्याला आठवण झाली. तो हनुमानाला म्हणाला की हनुमाना, एकदा एका स्त्रीने आपण पर्वतावर बसलेलो असताना आपल्या दिशेने तिचे दागिने फेकलेले होते. ती पुरचुंडी तू जाऊन घेऊन ये. मला असं वाटतं की ती बहुतेक सीताच असावी, कारण वरून जाताना ती सारखी रामा रामा लक्ष्मणा लक्ष्मणा अशा हाका मारत होती. हनुमान गेला आणि ती दागिन्यांची पुरचुंडी लगेच घेऊन आला. ती पुरचुंडी बघून रामाचं दुःख अगदी अनावर झालं. तो सारखा रडायला लागला. शेवटी त्यांनी लक्ष्मणाला म्हटलं की लक्ष्मणा, सीतेचे हे दागिने तू ओळख. त्यावर लक्ष्मण काय म्हणाला माहिती आहे का? लक्ष्मण म्हणाला, नाहम जानामि केयुरे. मी सीतामाईचे बाजूबंद ओळखू शकत नाही. नाहम जानामि कुंडले. मी सीतामाईचे कानातले अलंकार ओळखू शकत नाही. नुपुरे त्वभिजानामि. मी केवळ सीतामाईच्या पायातली नुपुरं म्हणजे तिच्या पायातल्या तोरड्या ओळखू शकतो. कारण नित्यम पादाभिवंदनात. कारण मी रोज तिला नमस्कार करीत असे आणि त्यावेळी तिची ही नुपुरं मला दिसत असत. त्यामुळे मी तिचे बाकीचे दागिने ओळखू शकत नाही, पण मी तिचे नुपुरं ओळखू शकतो आणि ही सीतामाईचीच नुपुरं आहेत. लक्ष्मणाने सीतेचे दागिने ओळखल्यावर रावणानेच सीतेला लंकेला पळवून नेलं याविषयी सगळ्यांची खात्री पटली. आता सुग्रीव रामाला म्हणाला की रामा, तू मला वालीला मारण्यामध्ये ठार करण्यासाठी मदत करणार आहेस, पण वाली हा अतिशय शक्तिशाली आहे. त्यामुळे तू त्याला खरंच ठार करू शकशील का? तू तितका पराक्रमी आहेस का? याचा मला पुरावा हवा. राम म्हणाला की सांग, मी काय करू? तेव्हा वाली म्हणाला की या ठिकाणी हे प्रचंड मोठे मोठे असे सालवृक्ष आहेत. त्यातला एक तरी वृक्ष तू मला तुझ्या एकाच बाणाने फोडून दाखव. त्यानंतर वालीने ठार केलेल्या दुंदुभी नावाच्या राक्षसाचा एक महाभयंकर असा महाप्रचंड असा हाडांचा सांगाडा या ठिकाणी पडलेला आहे. तो तू मला खूप दूर उडवून दाखव, म्हणजे मग माझी खात्री पटेल की तू अतिशय पराक्रमी आहेस. राम हसला आणि त्याने आपल्या धनुष्यावर बाण चढवला आणि केवळ एकाच बाणाने त्याने केवळ एक झाड नव्हे तर सालाचे 7 एका रांगेत असलेले झाडं फोडून दाखवले. त्यानंतर त्याने आपल्या पायाच्या केवळ अंगठ्याने तो दुंदुभीचा महाप्रचंड असा सांगाडा असा काही उडवला की तो त्या ठिकाणाहून जाऊन कितीतरी मैल दूर जाऊन पडला. आता वालीची खात्री पटली की रामाची आपल्याला नक्कीच आपल्या या युद्धामध्ये, आता सुग्रीवाची खात्री पटली की रामाची आता आपल्याला या युद्धामध्ये नक्कीच मदत होणार आहे. आता रामाने सुग्रीवाला सांगितलं की सुग्रीवा, तू आता जा आणि वालीला युद्धासाठी आव्हान दे, युद्धासाठी त्याला बोलाव. त्याप्रमाणे सुग्रीव गेला आणि त्यांनी वालीला ललकारलं की माझ्याशी तू युद्ध करायला ये. वाली अतिशय चिडून आणि अतिशय संतापाने सुग्रीवाशी लढाई करायला बाहेर आला. त्या दोघांमध्ये अगदी घनघोर अशी लढाई झाली. पण त्या लढाईमध्ये सुग्रीवाचा पराभव झाला आणि त्याला परत पळून ऋष्यमुख पर्वतावर यावं लागलं. त्याला रामाचा अतिशय राग आला होता आणि तो रागारागात रामाला म्हणाला की रामा, तू मला वचन दिलं होतंस त्याप्रमाणे तू मला या लढाईमध्ये वालीला ठार मारण्यासाठी मदत का केली नाहीस?
त्यावर रामाने त्याला शांत केलं आणि म्हणाला की अरे सुग्रीवा, तुम्ही दोघंही भाऊ इतके सारखे दिसता की तुमची लढाई सुरू असताना वाली कोण आणि सुग्रीव कोण हेच मला मुळी ओळखू येईना. आणि अशा परिस्थितीत जर मी बाण मारला असता आणि चुकून तो तुला लागला असता तर. त्यामुळे आता तू पुन्हा एकदा वालीला लढाईसाठी बोलव, मी यावेळेला एक युक्ती करतो. असं म्हणून रामाने सुग्रीवाच्या गळ्यात एक फुलांची माळ घातली. पुन्हा एकदा वाली आणि सुग्रीवामध्ये खूप जोरदार युद्ध झालं, द्वंद्व युद्ध झालं दोघांमध्ये. पण आता मात्र रामाला ओळखू येत होतं की या दोघांपैकी वाली कोण आहे आणि सुग्रीव कोण आहे, कारण सुग्रीवाच्या गळ्यामध्ये माळ होती. पण या देखील लढाईमध्ये वालीने सुग्रीवाला हरवलं. सुग्रीव हरतो आहे हे बघून राम पुढे झाला आणि त्याने आपल्या एकाच बाणाने वालीला जमिनीवर पाडलं. रामाला बघून वालीला खूप आश्चर्य वाटलं. तो रामाला म्हणाला की रामा, तुझ्या आणि माझ्यामध्ये काहीही शत्रुत्व नसताना, काहीही वैर नसताना तू मला का मारलंस? हा अधर्म आहे आणि यामुळे तुझ्या नावावर नेहमीसाठी एक कलंक लागणार आहे. पण राम त्याला म्हणाला की मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मी तुला मारलं कारण तू 2 पापं केली आहेस. पहिलं पाप म्हणजे आपल्या धाकट्या भावाच्या पत्नीला तू वाईट हेतूने कैदेमध्ये टाकलंस आणि दुसरं पाप म्हणजे आपल्या निर्दोष असलेल्या धाकट्या भावाला तू काहीही कारण नसताना आणि त्याला आपली बाजू मांडण्याची काहीही संधी न देता त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलास. आता मरत असताना मात्र वालीला आपली चूक कळून आली. त्याला आपल्या चुकीचा खूप पश्चाताप झाला आणि तो रामाला म्हणाला की खरोखरच माझ्या हातून खूप मोठं पाप घडलं आहे आणि तुझ्या हातून आज मला मरण आलं हे माझं खरं म्हणजे खूप मोठं भाग्य आहे. त्यांनी सुग्रीवाची देखील क्षमा मागितली आणि तो त्याला म्हणाला की सुग्रीवा, आता माझ्यानंतर तू किष्किंधेचा राजा हो आणि माझा जो मुलगा आहे अंगद त्याला तू किष्किंधेचा युवराज बनव आणि त्याची तू नेहमी काळजी घेत राहा. असं म्हणून वालीने आपले प्राण सोडले. बालमित्रांनो, आज हा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात काय झालं ते मी तुम्हाला पुढल्या वेळी सांगणार आहेच. पण आज मला तुम्हाला लक्ष्मणाबद्दल काही सांगायचं आहे. आपल्या मोठ्या भावाची आणि मोठ्या वहिनीची लक्ष्मण अगदी मनापासून सेवा करीत असे आणि आपली मोठी वहिनी ही आपल्याला आईसारखी असते. त्यामुळे तो नेहमी तिला सकाळी उठल्यावर नमस्कार करत असे, तिची सेवा करत असे आणि रोज तिला नमस्कार करत असताना तिची नुपुरं दिसल्यामुळे त्याला ती पटकन ओळखायला आली. त्यांनी कधीही नजर वर करून सीतामाईशी तो बोलला नाही. तिचा आपल्याकडून कधी अपमान होईल असा त्याच्याकडून जरासुद्धा कधी अपराध घडला नाही. आपणसुद्धा आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना नेहमी योग्य तो मान दिला पाहिजे, त्यांचा आदर ठेवला पाहिजे. त्यांनी आपल्याला एखादं काम सांगितलं तर ती त्यांची आज्ञा समजून आपण ते काम ताबडतोब केलं पाहिजे आणि त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. हे आज आपण लक्ष्मणाकडून शिकलो, हो की नाही? चला तर आता माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.